बातमी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसंदर्भातली आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे। सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे। खासदार अमोल कोल्हे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय। ओला दुष्काळ जाहीर करण्याऐवजी केंद्राच्या निकषांचा कारण पुढे करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करण्यात येतंय, अशी घणाघाती टीका शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी। पाहूया। कांद्याची परिस्थिती पाहता कांद्याचा प्रश्न ऐरणीवरती आहेत आणि आपल्या सोबत या ठिकाणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आहेत। काय सांगाल डॉक्टर साहेब, खरं तर कांद्याचा प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे, मेटाकुटीला आलेला आहे शेतकरी आणि बाजारभाव कोसळत आहेत। ही अत्यंत चिंताजनक परिस्थिती आहे। एकाच वेळी बाजारभाव कोसळत असतानाच नाफेडनं जो त्यांचा कांदा खुल्या बाजारात विक्रीसाठी आणला, यामुळे बाजारभाव कोसळायला आणखी त्याच्यामध्ये दुर्दैवानं हातभार लागला आणि या परिस्थितीमध्ये कांद्याच्या निर्यातीसाठी प्रोत्साहन दिलं जावं, ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच खासदारांनी, महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीच्या सर्व खासदारांनी, ही संसदेमध्ये सुद्धा, आम्ही संसदेच्या पायऱ्यांवर सुद्धा याचं आंदोलन केलं होतं, ही मागणी केली होती। परंतु एकूणच शेतीमालाच्या आयात निर्यात धोरणाविषयी या सरकारचं जे एक धरसोडीचं जे धोरण आहे, याचा दुर्दैवानं फटका हा सर्वसामान्य शेतकऱ्यांना हा सातत्यानं बसतोय। खरं तर एकूणच परिस्थिती पाहिली तर आजही शेतकऱ्यांकडे कांदा आरणीमध्ये आहे आणि तो सडतोय। त्याच्यातच नाफेड आता खरं तर त्यांचा कांदा विकला जातोय, त्यामुळे कुठेतरी बाजारभाव कोसळत आहेत। कसं पाहताय? याचमध्येच खाणाऱ्याला रास्त दरात कांदा मिळाला पाहिजे याविषयी कोणाचंही दुमत नाही, पण त्याच पिकवणारा किमान टिकेल याची सुद्धा जबाबदारी ही सरकारनं घेणं गरजेचं आहे। आणि त्यामुळे यामध्ये कुठेतरी पिकवणारा आणि खाणारा याच्यातला जो समन्वय आहे, या दराचा जो समन्वय हा केंद्र सरकारनं, राज्य सरकारनं हा ठेवणं गरजेचं आहे। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र।